मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात धामणदेवी गावाच्या जवळ तिहेरी अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। जखमींना तातडीनं पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। या अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलीस व पोलादपूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली। याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबई बाजूकडून रत्नागिरी दिशेला जाणाऱ्या मच्छी वाहतूक करणारा टेम्पो KA19 AE 3078 हा मार्गस्थ होत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी MH47M 8076 वरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं सदरची दुचाकी होंडा कार MH03 CB 7370 सह टेम्पोवर आढळली। या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार सहकारी जखमी झाले। दुचाकीस्वार संतोष दत्ताराम साळुंके वय 52 यांचे उपचारादरम्यान मयत झाले असून जय संतोष साळुंके यांच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत। या अपघाताची माहिती समजताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक फौजदार समेळ सुर्वे, पोलीस हवालदार रामागडे माजळकर आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। यासह पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव, PSI श्री भोसले, ASI महाडिक स्वप्नील कदम, परेश मोरे, सरनेरकर आदी पोलीस कर्मचाऱ्यांसह मदतीसाठी काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर, रोहन मोरे, उमेश पालकर, अरुण मोहिते आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केलंय।